इयत्ता 10वी विषय गणित 1 प्रकरण 5 संभाव्यता। आज आपण या व्हिडिओमध्ये सराव संच 5.3 सोडवणार आहोत, पण त्या अगोदर आपण चॅनल सबस्क्राइब केलं नसेल किंवा आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। सराव संच 5.3 पुढील प्रत्येक प्रयोगासाठी नमुना अवकाश S, त्यातील नमुना घटकांची संख्या नंबर ऑफ S तसेच घटना ABC संच स्वरूपात लिहा आणि नंबर ऑफ A, नंबर ऑफ B, नंबर ऑफ C लिहा। तर घटना म्हणजे काय? घटना तसेच घटना ABC। तर घटना म्हणजेच काय ते बघूया। घटना विशिष्ट अट पूर्ण करणाऱ्या निष्पत्तीला अपेक्षित निष्पत्ती म्हणतात। विशिष्ट अट पूर्ण करणाऱ्या निष्पत्तीला, निष्पत्ती आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलेली आहे। निष्पत्ती म्हणजेच काय त्यावरती आपण मागील व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे। नमुना अवकाश दिला असेल तर अपेक्षित निष्पत्तींच्या संचाला घटना असे म्हणतात। निष्पत्तींच्या संचाला घटना असे म्हणतात। तर घटना हा नमुना अवकाशांचा उपसंच असतो। आता हे आपण सर्व 5.3 सोडवताना सर्व आपण यावरती चर्चा करू। घटना इंग्रजीतील पहिल्या लिपीतील ABCD ते XYZ या सारख्या अक्षराने दर्शवतात। तर सराव संच 5.3 पुढील प्रत्येक प्रयोगासाठी नमुना अवकाश S, त्यातील नमुना घटकांची संख्या नंबर ऑफ S तसेच घटना ABC संच स्वरूपात लिहा आणि नंबर ऑफ A, नंबर ऑफ B, नंबर ऑफ C लिहा। आता या ठिकाणी नमुना अवकाश कोणता येईल तर एक फासा टाकला असता S। यासाठी घटना 3 घटना दिलेल्या आहेत। त्यासाठी आपल्याला काय काय लिहायचं आहे? S लिहायचं आहे, नंबर ऑफ S लिहायचं आहे, नंबर ऑफ A, नंबर ऑफ B, नंबर ऑफ C। तर आपल्याला कोणता प्रयोग दिला इथे तर एक फासा टाकला असता। एक फासा टाकला असता आपण उत्तर लिहूया। एक फासा टाकला असता। एक फासा टाकला असता। नमुना अवकाश काय येईल? नमुना अवकाश म्हणजे S। एक फासा टाकला असता नमुना अवकाश आपल्याला माहित आहे, मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलाय। एक फासा टाकला असता म्हणजे फाश्यावरती किती अंक असतात? एक डॉट असतो, एक टिंब असतो, दोन टिंब असतात, एक टिंब, दोन टिंब, तीन टिंब, चार टिंब, पाच टिंब आणि 6 टिंब। म्हणजे या ठिकाणी काय 1 2 3 4 5 6 म्हणजे S नमुना अवकाश काय आला? 1 2 3 4 5 6। एक फासा टाकला असता। फाश्यावरती किती? 6 पृष्ठ असतात। प्रत्येक पृष्ठावर एक टिंब, दोन टिंब, तीन टिंब, 4 टिंब, 5 टिंब आणि 6 टिंब असतात। म्हणजे किती शक्यता असतात? 6 शक्यता असतात। म्हणजे 1 2 3 4 5 6 S लिहिला। नंबर ऑफ S लिहायचा आहे। नंबर ऑफ S बरोबर किती नमुना घटक आहेत तर 6। नंबर ऑफ S बरोबर 6। पहिली घटना A, ही घटना किंवा घटना A घटना A काय दिलंय? वरच्या पृष्ठभागावर समसंख्या मिळणे। समसंख्या मिळणे। वरच्या पृष्ठभागावर समसंख्या। आता यामध्ये समसंख्या कोणत्या आहेत? A बरोबर काय येईल? ह्या S मधील समसंख्या कोणत्या आहेत? 2 4 6। समसंख्या कोणत्या? 2 4 6।
म्हणजे ए घटना ए बरोबर किती आले 2 4 6 हे कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहू नका कारण का हा संच आहे. संच नेहमी कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहिला जातो, महिरूपी कंस म्हणतात त्यांना. आता ए बरोबर 2 3 4 2 4 6 म्हणजे नंबर ऑफ ए किती येईल, किती घटक आहेत 3, मग नंबर ऑफ ए बरोबर 3. दुसरा घटना बी. बी घटना काय, वरच्या पृष्ठभागावर विषम संख्या मिळणे. विषम संख्या मिळणे. आता एस मध्ये विषम संख्या कोणत्या आहेत, तर 1 3 5 1 3 5. नंबर ऑफ बी किती येईल, किती संख्या आल्या 3. कळतंय काय, खूप सोपं आहे. आता तिसरी घटना म्हणजे घटना सी. घटना सी काय, वरच्या पृष्ठभागावर घटना सी आहे, वरच्या पृष्ठावर मूळ संख्या मिळणे. कोणते, मूळ संख्या. वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे. आता 1 ते 6 मधील मूळ संख्या कोणत्या आहेत, एक मूळ संख्या आहे का, नाही. तर सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे, 2, नंतर 3, नंतर 5. मूळ संख्या कोणत्या आहेत 2 3 5. बहुतेक विद्यार्थी 1 3 5 लिहितात, उत्तर चुकेल. एक ही मूळ संख्या नाही, तर सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे 2. आणि लक्षात ठेवा फक्त एकच सममूळ संख्या आहे, ती कोणती आहे 2. 2 ही सममूळ संख्या आहे. तुम्हाला सांगितले वरच्या पृष्ठभागावर सममूळ संख्या मिळणे. उत्तर काय येईल, फक्त कर्ली ब्रॅकेटमध्ये 2, महिरूपी कंसामध्ये 2, कारण 2 ही सममूळ संख्या. बाकी सर्व मूळ संख्या ह्या विषम संख्या आहेत. एकच मूळ संख्या सम आहे, ती म्हणजे 2. फक्त आपल्याला काय विचारलं होतं, वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे म्हणजे कोणते, यापैकी. तर कोणत्या मूळ संख्या आहेत 2 3 आणि 5. नंबर ऑफ सी किती आहे 3. कळलं. अशा प्रकारे आपण हे उदाहरण पहिले सोडवले आहे. आता आपण उदाहरण दुसरे सोडवू. उदाहरण 2. 2 फासे एकाच वेळी टाकले असता घटना ए साठी अट, वरच्या पृष्ठभागावर अंकांची बेरीज 6च्या पटीत असणे. घटना बी साठी अट, वरच्या पृष्ठभागावर अंकांची बेरीज कमीत कमी 10 असणे. घटना सी साठी अट, दोन्ही फाशांवरील अंक समान असणे. 2 फासे एकाच वेळी टाकले असता या प्रयोगाचा नमुना अवकाश येईल. आपण पाहिलं होतं मागील व्हिडिओमध्ये. जर 2 फासे एकाच वेळी जर टाकले असता नमुना अवकाश काय येतो, तर 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6. म्हणजे पहिल्या पाशावर 1, दुसऱ्या पाशावर 1, पहिल्या पाशावर 1, दुसऱ्या पाशावर 2. त्याचप्रमाणे हे किती 1 1 1 2 ते 1 6, 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6 3 1 3 2 3 3 3 4 3 5 3 6 4 1 4 2 4 3 4 4 4 5 4 6 5 1 5 2
5-3, 5-4, 5-5, 5-6, 6-1, 6-2, 6-3, 6-4, 6-5, 6-6 हा महिरूपी कंस पूर्ण. म्हणजे 2 फासे टाकले असता आपल्याला नमुना अवकाश 1-1, 1-2 ते 6-6 पर्यंत. नंबर ऑफ एस हे एकूण नमुना घटक किती आहेत तर 36 आहेत. 6, 6, 6, 6, 6, 6, 36. आपले एस काढला आणि नंबर ऑफ एस फाइंड केला. आता ए घटना ए आपल्याला काय दिले आहे तर घटना ए वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 6च्या पटीत असणे. आता अंकांची बेरीज 6ची पटीत म्हणजे 6, 12, 18 त्या याचप्रमाणे. परंतु या ठिकाणी सर्वात जास्त अंकांची बेरीज किती येते 6 अधिक 6 किती येते 12. सर्वात जास्त अंकांची बेरीज किती आहे 6 आणि 6 12. म्हणजेच आपल्याला काय करायचंय ज्या अंकांची बेरीज किती येते 6 आणि 12 येते असे आपल्याला या ठिकाणी शोधायचे आहेत. वरच्या पृष्ठभागावर अंकांची बेरीज 6च्या पटीत. 6च्या पटीत म्हणजे 6, 12 कारण 18 येणार नाही कारण का जास्तीत जास्त बेरीज किती आहे 12. म्हणजेच आपल्याला या 2 अंकांची बेरीज 6 येणारे अंक शोधायचे आहेत आणि अंकांची बेरीज 12 येणारे शोधायचे. तर 6 येणारे बघा या ठिकाणी 1, 5, 1, 5 नंतर किती येणार 2, 4, 2 आणि 4 6, 3, 3, 4, 2, 5, 1 आणि 6, 6. काय कळलं या सर्व अंकांची बेरीज 1, 5, 2, 4, 3, 3, 4, 2, 5, 1 या अंकांची बेरीज किती आहे 6 आणि 6 अधिक 6 किती होतात 12 कारण का आपल्या 6च्या पटीत अंकांची बेरीज पाहिजे. 6 आणि 6 12 सुद्धा चालतील. म्हणजे एकूण किती आपल्याला घटक आले 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे नंबर ऑफ ए बरोबर किती आले 6. कळतंय ओके. दुसरं वरच्या पृष्ठभागावर अंकांची बेरीज कमीत कमी 10 असणे. वरच्या पृष्ठभागावर अंकांची बेरीज कमीत कमी 10. कमीत कमी 10 म्हणजे 10 पण चालेल 11 पण चालेल 12 पण चालेल. कमीत कमी 10 आली पाहिजे. जास्तीत जास्त कितीही चालेल परंतु जास्तीत जास्त किती बेरीज येते 12. म्हणजेच आपल्याला कोणते अंक शोधायचे ज्यांची बेरीज किती येते 10, 11, 12. कमीत कमी 10 सांगितले. जास्तीत जास्त तुम्ही कितीही बेरीज आली तरी चालेल परंतु जास्तीत जास्त बेरीज किती येते 12. म्हणजेच आपल्याला 10, 11, 12 बेरीज येणारे यामधले अंक आपल्याला शोधायचे आहेत. दहा बेरीज येणारे 2 आणि 6 8, 3 आणि 6 9 म्हणजे 4 आणि 6, 4 अधिक 6 10, 5 अधिक 5 10, 5 आणि 6 11, 6 4, 6 5 आणि 6 6. कळलं काय केलं ते या सर्वांच्या अंकांची बेरीज किती आहे 10, 11, 12 कारण का इथे कमीत कमी 10 आहे. कमीत कमी 10 असेल तर आपण जास्तीत जास्त बेरीज असणारे सुद्धा आपण या ठिकाणी अंक घेणार आहोत. म्हणजे 10, 11, 12 येणारे बेरीज येणारे आपण या ठिकाणी अंक घेतलेले आहेत. एकूण किती आले घटक 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे नंबर ऑफ बी किती येणार 6. कळते. आता दोन्ही फाशांवरील अंक समान आहे हे सोपंच आहे उत्तर. तुम्ही सुद्धा लिहाल दोन्ही फाशावर अंक 6 म्हणजे 1 1 समान म्हणजे 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6. हे काय येईल 1 1 2 2 3 3 4 4 5 5 आणि 6 6 महिरूपी कंस पूर्ण. नंबर ऑफ सी किती एकूण घटक किती आहेत 6 म्हणजे नंबर ऑफ सी बरोबर 6. कळलं. आता आपण तिसरं उदाहरण सोडवूया. उदाहरण 3. 3 नाणी एकाच वेळी फेकले असता 3 नाणी एकाच वेळी फेकले असता घटना ए साठी अट कमीत कमी 2 छाप मिळणे.
घटना बी साठी अट एकही छापा न मिळणे आणि घटना सी साठी अट दुसऱ्या नाण्यांवर छाप मिळणे. प्रथम आपण नमुना अवकाश काढूया. 3 नाणी एकाच वेळी फेकले असता नमुना अवकाश आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. पुन्हा एकदा सांगतो, कारण का हे खूप सारे विद्यार्थी इथे चुकण्याची शक्यता असते, म्हणून तुम्हाला मी ट्रिक सांगितली होती. तर ट्रिक कोणती आहे? 3 नाणी फेकले असता नमुना अवकाश कोणते येतात ते आपण पाहिलं आहे. नंबर ऑफ एस किती येतात? 8 येतात, हे आपल्याला माहित आहे. मी ट्रिक कोणती सांगितली होती? तर 4 वेळा एस लिहा, 4 वेळा एच, 4 वेळा टी, 4 वेळा एच, 4 वेळा टी, 2 वेळा एच, 2 टी, 2 एच, 2 टी, नंतर 1 एच टी, एच टी, एच टी, एच टी. आता हे जे आपण या ठिकाणी काढलेलं आहे, लिहिलेलं आहे, ते आपण या ठिकाणी लिहूया. एच एच एच, एच एच टी, एस टी एच, एस टी टी, टी एच एच, टी एच टी, टी टी एच आणि टी टी टी. काही विद्यार्थी हे पाठ करतात, पाठ केला तरी चालेल, परंतु एखादा यातला घटक चुकला तरी आपलं उत्तर पूर्ण चुकेल. ओके, काय पाठ करून लिहिला तरीही चालेल, परंतु परफेक्ट लिहिलं पाहिजे. हा क्रम कोणत्याही प्रकारे लिहू शकता. एच 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 प्रथम आलं पाहिजे असं अट नाही. तुम्ही टी एच एच प्रथम लिहिला तरी चालेल, परंतु हे 8 घटक कोणत्याही क्रमाने या एस मध्ये आपल्याला लिहिता आले पाहिजेत. तुम्ही या प्रकारे केला तर पाठ करायची गरज नाही आणि कधीही विसरणार नाही, तुमच्या नेहमी लक्षात राहील. ओके, मग किती आले नमुना घटक? नमुना घटकांची संख्या म्हणजे नंबर ऑफ एस बरोबर 8. एच 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 म्हणजे तिन्ही नाण्यावरती छापा, पहिल्या 2 नाण्यावर छापा, एका नाण्यावर काटा. या प्रकारे आपण ते मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. म्हणजे किती आलं? 3 नाणी एकाच वेळी फेकले असता नमुना अवकाश एस बरोबर एच एच एच, एच एच टी, एस टी एच, एस टी टी, टी एच एच, टी एस टी, टी टी एच, टी टी टी. एच म्हणजे काय? छापा. टी म्हणजे काटा. नंबर ऑफ एस 8. पहिली घटना, कमीत कमी 2 छाप मिळणे. कमीत कमी किती? 2 छाप. म्हणजे 3 छाप असले तरी चालतील, पण कमीत कमी किती पाहिजेत? 2 छापा पाहिजेत. म्हणजे ए मध्ये कोणते घटक येतील? एच एच एच. कमीत कमी 2 छाप म्हणजे 2 एच असणे आवश्यक आहे. इथे 2 एच आहेत, हे 3 पण घेतले, 3 एच सुद्धा चालतील. कमीत कमी 2 छाप. जास्तीत जास्त कितीही छाप असले तरी चालतील, पण जास्तीत जास्त छाप किती आहेत? 3 आहेत. एस टी एच 2 एच या ठिकाणी आहेत, 2 छाप आहेत. या ठिकाणी एकच छाप आहे, या ठिकाणी 2 छाप आहेत. टी एच एच या ठिकाणी एकच आहे, या ठिकाणी एकच आहे, या ठिकाणी एकही छाप नाही. म्हणजे किती घटक आपल्याला मिळाले? 4 घटक. म्हणजे नंबर ऑफ ए बरोबर 4. एकही छाप न मिळणे म्हणजेच काय? या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी एच आहे म्हणजे छाप आहे, या ठिकाणी एकही छाप नाही म्हणजे कोणते? टी टी टी. उत्तर काय येईल? टी टी टी. नंबर ऑफ बी किती आहे? 1 घटक. ओके, तर दुसऱ्या नाण्यावर छाप मिळणे. दुसऱ्या नाण्यावर छाप, दुसऱ्या नाण्यावर छाप कुठे आहे? या ठिकाणी दुसऱ्या नाण्यावर छाप आहे, दुसऱ्या नाण्यावर छाप आहे. आणखी कुठे? दुसऱ्या नाण्यावर छाप आहे, दुसऱ्या नाण्यावर छाप आहे. कळतंय? दुसऱ्या नाण्यावर छाप म्हणजेच काय? दुसऱ्या नाण्यावर काय आलं पाहिजे? एच. दुसऱ्यांदा एच कुठे आहे? 4 ठिकाणी आहे. म्हणजेच आपल्याला नमुना सी मधली घटना कोणत्या आहेत? एच एच एच, एच एच टी, टी एच एच, टी एच टी. नंबर ऑफ एस सी किती? 1 2 3 4. नंबर ऑफ सी बरोबर 4. कळलंय? हे प्रकरणच खूप सोपं आहे, समजून
करा. पुन्हा एकदा तुम्ही व्यवस्थित अभ्यास केलात तर पुन्हा अभ्यास करायची गरज पडणार नाही. एवढं प्रकरण हे सोपं आहे. आता आपण उदाहरण 4 सोडवूया. उदाहरण 4. अंकांची पुनरावृत्ती न करता 0, 1, 2, 3, 4, 5 या अंकांपासून 2 अंकी संख्या तयार करा. या अंकांपासून 2 अंकी संख्या आपल्याला तयार करायच्या आहेत. तर कोणत्या संख्या येतील? दिलेले अंक कोणते आहेत? 0, 1, 2, 3, 4, 5, 4, 5. जर आपण 0, 1 लिहिले तर ही 2 अंकी संख्या होईल का? नाही, ही 1 अंकी संख्या आहे. 0, 2 ही 2 अंकी संख्या आहे का? नाही, कारण का प्रथम 0 आहे. ही 1 अंकी संख्या आहे. म्हणजे सुरुवातीला 0 घेऊन काही फायदा नाही. आम्ही असं घेतलं, सुरुवातीला 1 घेऊया. 1, 0 म्हणजे 10. 1, 1 चालणार नाही कारण का अंकांची पुनरावृत्ती करायची नाही. 1, 2, 1, 3, 1, 4, 1, 5. आता सुरुवातीला 2 घ्या. 2, 0, 2, 1, 2, 0, 2, 1, 2, 3. 2, 2 चालणार नाही कारण का अंकांची पुनरावृत्ती चालत नाही. 2, 3, 2, 4 आणि 2, 5. आता 3 सुरुवातीला घ्या. 3, 0, 3, 1, 3, 2, 3, 4, 3, 5. नंतर 4, 0, 4, 1, 4, 2, 4, 3. 4, 4 येईल का? नाही, कारण का अंकांची पुनरावृत्ती न करता आपल्याला या ठिकाणी अंक तयार करायचे आहेत. मग 4, 4 नाही, मग 4, 5. आता 5, 0, 5, 1, 5, 2, 5, 3, 5, 4. 5, 5 येणार नाही. किती अंक तयार झाले? नंबर ऑफ एज 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25. म्हणजे नंबर ऑफ एज बरोबर 25. ए घटना तयार झालेली समसंख्या मिळणे. आता या एस मधील आपल्याला कोणत्या संख्या लिहायच्यात? समसंख्या लिहायच्या आहेत. समसंख्या म्हणजेच काय? एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असणाऱ्या संख्या. म्हणजेच कुठली? 10, 12, 14, 20, 24, 30, 32, 34, 40, 42, 43 नाही, किती? 50, 52 आणि 54. एकूण संख्या किती आल्या बघूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. सो नंबर ऑफ ए बरोबर 13. आता तयार झालेली संख्या 3 ने भाग जाणारी असणे. यापैकी फक्त 3 ने भाग जाणाऱ्या संख्या आपल्याला लिहायच्या आहेत. 3 ने भाग जाणाऱ्या संख्या 3 चौक 12, 15, 3 7 21, 3 8 24, 3 10 30. नंतर कोणती येईल? ती पुढची 3ची कसोटी काय? त्या अंकांच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर ती संख्या 3च्या पाड्यामध्ये असते. 31, 32, 34 नाही, 35, 40, 41, 42. 4 आणि 2 6. 4 आणि 2 काय? 6. म्हणजेच काय? 6 3च्या पाड्यामध्ये येते. म्हणजे 42 सुद्धा 3च्या पाड्यामध्ये येईल. 45. 4 आणि 5 9. 9 ही 3च्या पाड्यामध्ये, 9 संख्या 3च्या पाड्यामध्ये येते. म्हणजेच 45 सुद्धा 3च्या पाड्यामध्ये येणार. 51. 5 आणि 1 6 म्हणजे 51 पण येईल. 54. 5 आणि 4 9 म्हणजे 54 सुद्धा संख्या येईल. म्हणजे बी, नंबर ऑफ बी बरोबर किती येईल? 1,
2 3 4 5 6 7 8 9. नंबर ऑफ बी बरोबर 9. सी, तयार झालेली संख्या 50 पेक्षा मोठी असणे. आता ही खूप सोपं आहे. 50 पेक्षा मोठ्या असणाऱ्या संख्या कोणत्या आहेत? 51, 52, 53, 54. नंबर ऑफ सी बरोबर 4. कळलंय? हा जर या प्रकारे जर पूर्ण प्रश्न जर परीक्षेला आला तर हा किती मार्क्ससाठी येऊ शकतो? 4 मार्क्ससाठी. 1 मार्क्स, 2 मार्क्स, 3 मार्क्स, 4 मार्क्ससाठी. ओके. हा यावरती आधारित प्रश्न 2 मार्क्ससाठी विचारला जाऊ शकतो, 3 मार्क्ससाठी विचारला जाऊ शकतो किंवा 4 मार्क्ससाठी सुद्धा विचारला जाऊ शकतो. उदाहरण 4 सोडवले. आता उदाहरण आपण 5 सोडवूया. उदाहरण 5. 3 पुरुष व 2 स्त्रिया यांच्यातून दोघांची पर्यावरण समिती बनवायची आहे. किती पुरुष आहेत? 3 पुरुष आणि 2 स्त्रिया यांच्यातून दोघांची पर्यावरण समिती बनवायची आहे. मग समजा आपण काय घेऊया? समजा पुरुष किती आहेत? 3 म्हणजे मेन. पुरुषला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? मेन. म्हणजे M1, M2, M3. एक आहे 3 पुरुष. व स्त्रिया म्हणजेच काय? वुमेन किंवा फिमेल घ्या, वुमेन घ्या, काही घ्या. एफ घेऊ शकता, डब्ल्यू घेऊ शकता, काही चालेल. म्हणजे W1, W2 आणि किती आहे स्त्रिया? 2 या स्त्रिया. आता यांच्यातून आपल्याला काय करायचे आहेत? दोघांची पर्यावरण समिती बनवायची आहे. किती? दोघांची. म्हणजे त्यापैकी 2 पुरुष असू शकतात, 2 स्त्रिया असू शकतात किंवा 1 पुरुष 1 स्त्री असू शकते. म्हणजे किती समित्या बनतील बघूया आपण आता. नमुना अवकाश. M1, M2, M1, M2, M1, M3. कळतं? M1, M2, M1, M3. तिसरी M2, M3. म्हणजेच या 3 पुरुषांमधून 3 समित्या बनतील. M1, M2. पुन्हा इकडे बघा, पेनाकडे लक्ष द्या. म्हणजे M1, M2, M1, M3 आणि तिसरी M2, M3. आता आपण 2 पुरुष घेतले. आता आपण 1 पुरुष 1 स्त्री घेऊ शकतो. M1, W1, M1, W1, M1, W2, M1, W2. तसेच M2, W1, M2, W2. नंतर M3, W1, M3, W2. शेवटची W1, W2. एवढ्या समित्या तयार होतील. किती समिती तयार झाल्या? तर नंबर ऑफ एज बरोबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10. म्हणजे नंबर ऑफ एज बरोबर 10. घटना ए. समितीत कमीत कमी 1 स्त्री असावी. समितीत कमीत कमी 1 स्त्री असावी. म्हणजे कोणते येतील? या 3 समितीमध्ये एकही स्त्री नाही. म्हणजेच 1 2 3 4 5 6 7 ह्या 7 घटना येतील. कारण का या समितीमध्ये या ठिकाणी 1 स्त्री आहे, या ठिकाणी 2, कमीत कमी 1. मग 2 स्त्री असल्या तरी चालतील. म्हणजेच ह्या ए घटनामध्ये कोणत्या समिती येतील? तर M1, W1, M1, W2, M2, W1, M2, W2, M3, W1, M3,
W2 आणि शेवटचं W1 W2. या समितीमध्ये एक कमीत कमी एक स्त्री आहे आणि या ठिकाणी 2 स्त्री आहेत, कारण कमीत कमी एक स्त्री सांगितली आहे. 2 स्त्रिया असल्या तरी चालतील. म्हणजे एकूण किती समित्या आल्या? 1 2 3 4 5 6 7. सो नंबर ऑफ ए बरोबर 7. नंतर समितीत एक पुरुष एक स्त्री म्हणजेच कोणते येतील? MW. म्हणजे एक MW म्हणजे पुरुष स्त्री MW कोणते? 1 2 3 4 5 6 येतील. कळतंय? पुरुष आणि स्त्री म्हणजे M आणि W पाहिजे. M म्हणजेच मेन, W म्हणजेच वुमेन. म्हणजे B बरोबर M1 W1 M1 W2 M2 W1 M2 W2 M3 W1 M3 W2. कळलं? पुरुष स्त्री किती एकूण आले? नंबर ऑफ बी बरोबर 6. तिसरी घटना, समितीत एकही स्त्री नसावी. एकही स्त्री नसावी म्हणजे कोणते येतील? M1 W1 M1 W2 M2 सॉरी कोणते येतील? M1 M2 M3 M1 M3 M2 M3. यामध्ये या 3 समितीमध्ये फक्त काय आहेत? पुरुष आहेत. आपल्याला एकही स्त्री नसावी म्हणजेच काय? सर्व काय असावे? पुरुष असावे. म्हणजे कोणते येणार? M1 M2 M1 M3 M2 M3. म्हणजे नंबर ऑफ सी बरोबर किती आले? 3. कळलं? नंबर ऑफ सी बरोबर 3. आता उदाहरण 6. उदाहरण 6. एक नाणे व एक फासा एकाच वेळी फेकले. एक नाणे आणि एक फासा एकाच वेळी फेकले असता नमुना अवकाश काय येईल? आपल्याला माहित आहे एक नाणे फेकले असता काय येतं? नमुना अवकाश HT छापा आणि काटा. आणि एक फासा फेकला असता नमुना अवकाश काय येतो? 1 2 3 4 5 6. आता आपल्याला हे दोन्ही एकत्र फेकायचे तर नमुना अवकाश काय येईल? तर नमुना अवकाश S बरोबर काय येईल? H1 H2 H3 H4 H5 H6 तसेच T1 T2 T1 T2 T3 T4 T5 T6. हमारी रुपी कंस पूर्ण. म्हणजेच नंबर ऑफ एस किती आले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. नंबर ऑफ एस बरोबर 12. घटना 1 आहे तर छापा आणि विषम संख्या मिळणे. छापा म्हणजे एच, विषम म्हणजे 1 3 5. म्हणजे कोणत्या घटना येतील यामध्ये? संच ए मध्ये छापा आणि विषम संख्या म्हणजे एक H1 H3 आणि H5. छापा आणि विषम संख्या. छापा म्हणजे H, विषम संख्या कोणती आहेत? 1 3 आणि 5. म्हणजेच नंबर ऑफ ए बरोबर किती येणार? 3. बी घटना H किंवा T आणि समसंख्या. म्हणजेच काय ना? समसंख्या कोणत्या? 2 4 6. H किंवा T म्हणजेच H2 H4 H6 तसेच T2 T4 T6. एकूण किती नमुना घटकांची संख्या आहे? 1 2 3 4 5 आणि 6. नंबर ऑफ एस बरोबर किती आले? 6. तिसरा, फाशावरील संख्या 7 पेक्षा मोठी आणि नाण्यावर काटा मिळणे.
या ठिकाणी 7 पेक्षा मोठी संख्या कोण दिसते का तुम्हाला? तर नाही. म्हणजे हा संच काय येईल? रिक्त संच. यामध्ये एकही घटक नाही. घटक नाही म्हणजे हा रिक्त संच झाला. म्हणजे नंबर ऑफ सी किती येणार? एकही घटक नाही म्हणजे किती येणार? 0. हे तुम्ही या प्रकारे सुद्धा दाखवू शकता. रिक्त संच. कळलं? हा झाला एकही यामध्ये घटक नाही म्हणजे हा रिक्त संच आहे. रिक्त संच असेल तर नंबर ऑफ सी किती येणार? 0. कारण का एकही घटक नसेल तर किती घटक येणार तिथे? 0. अशा प्रकारे आपण सराव संच 5.3 पूर्ण सोडवलेलं आहे. तुम्ही त्याची काय करा? प्रॅक्टिस करा. थँक्यू.